जीवघेणा हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये. तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. 2023 ला लग्न झाले. 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे. तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला. ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे. मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुली?